नमस्कार. तुम्हा सर्वांचं आरतीस क्रिएटिव्ह गॅलरीमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहतोय 3 ते 2 टिपक्यांच्या सोप्या आणि खूप सुंदर अशा रांगोळी डिझाईन, ज्या की तुम्ही खूप लवकर आपल्या दारापुढे किंवा तुळशीपुढे काढू शकता. किंवा काही आपल्याकडे सण वगैरे असेल ना, तरीही तुम्ही या रांगोळींचा वापर तुमच्या घरापुढे दारापुढे काढण्यासाठी करू शकता. तर अशा प्रकारे ही रांगोळी काढायला आपण आता सुरुवात करूया. आणि ही रांगोळी एवढी सोपी आहे की कोणी पण खूप पटकन ही रांगोळी काढू शकेल. तर अशा प्रकारे आपण अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे सर्वात आधी. आणि कसं आहे, रांगोळी काढताना ना नेहमी आपल्याला स्ट्रेटच रेषा आली पाहिजे, तरच आपली रांगोळीची ना सुबक अशी दिसते. नाहीतर मग ते त्याच्यातमध्ये थोडंसं जरी चुकलं ना तर मग रांगोळीची थोडंसं अट्रॅक्टिव्हनेस कमी होतो. तर अशा प्रकारे आपल्याला फुलं काढून घ्यायची रांगोळीमध्ये पहिल्यांदा. आणि आपल्याला जे जे कलर आवडतात किंवा जे कॉन्ट्रास्ट कलर असतात ना, ते कलर जास्त रांगोळीमध्ये यूज करायचे, जेणेकरून आपली रांगोळी ही ना जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते त्यामुळे. तर मग मी याच्यामध्ये असे हिरवा कलर, गुलाबी कलर, असे अपोजिट कलर्स जास्त प्रकारे यूज केलेत, जेणेकरून रांगोळी उठून दिसेल. आणि रांगोळीची फिनिशिंग करताना आहे ना खूप काळजीपूर्वक करायची, जेणेकरून ना असं रांगोळीमधला ॲट्रॅक्टिव्हनेस वाढला पाहिजे. जेव्हा आपण फिनिशिंग करतो ना, तेव्हा आपल्याला सगळे आपले शेप्स वगैरे पाहिजे आधी कसे आहेत ना, सगळे सेम असतील ना तर आपली रांगोळी एकदम सुंदर दिसते. तर अशा प्रकारे ही रांगोळी आपली काढून झालेली आहे आता थोडीशी. आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला तुम्ही कमेंट करून सांगत जा की तुम्हाला कशी वाटते रांगोळी. आणि अजून काही तुमच्याकडे नवीन प्रकारचे डिझाईन्स वगैरे असतील, काही वेगळ्या आयडिया असतील तर मला नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर तुम्ही आज नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. बस अजून काय, अशाच प्रकारच्या सोप्या सुंदर सुंदर रांगोळी डिझाईन मी तुम्हाला रोजच दाखवत जाईल. आणि अजूनही भरपूर प्रकारचे डिझाईन्स मला येतात, पण तेवढे काही व्ह्यूज अजून मला तर भेटत नाही आहेत. त्यामुळे मग ते रांगोळी कसे काढावी पण वाटत नाही. तर असंच प्रेम करत राहा, असेच सपोर्ट करत राहा. नेक्स्ट रांगोळी डिझाईन आपण असं काढूया, जी की खूप सोपीच आहे, की जे एखादा नवीन पर्सन असेल, ज्यांना येत नसतील रांगोळी काढायला अजून, त्यांना थोडीशी अवघड वाटेल. बट जे रोज रांगोळी काढतात तर त्यांना ही रांगोळी काढायला सोपी जाईल. खूप सोपी आहे आणि पटकन पण काढून होणारी अशी आहे. पहा, या रांगोळी डिझाईन काढायला ना जास्त जागा पण लागत नाही आणि कमी जागेतच आपण खूप छोट्या छोट्या सोप्या सोप्या रांगोळ्या काढू शकतो. जरी तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा तिथे तुमच्या दारासमोर अगदी कमी जागा जरी असेल ना, तरी पण ह्या रांगोळी डिझाईन अशा आहेत ना की आपण तिथे छोट्याशा जागेत पण ॲडजस्ट करू शकतो आणि जास्त वेळ पण लागत नाही. आणि पटकन काढून झाल्यामुळे ना आपला वेळ पण वाचतो. तुम्ही नक्की या डिझाईन्स ट्राय करा आणि मला प्लीज सांगत जा की तुम्हाला कशा वाटत आहेत रांगोळी डिझाईन्स. अशाच प्रकारे आपण अजून भरपूर साऱ्या रांगोळी डिझाईन्स बघणार आहोत. मला भरपूर लोकांनी सांगितलं होतं की बॉर्डर रांगोळी डिझाईन्स टाकत जा, बट मी टाकण्याचे प्रयत्न तर करते आहे, बट मला तेवढे रिस्पॉन्स तर तेवढं काही भेटत नाही आहे. त्यामुळे मला पण असं टाकण्याची इच्छा होत नाही की काय मी एवढं माझा टाईम याच्यामध्ये इन्व्हेस्ट करते, तर मग मला थोडंफार तर असं वाटतं की अरे व्ह्यूजच येत नाही तर मग माझा काय उपयोग होतो ना, काढून पण काही फायदा होत नाही. म्हणून मग मी पण थोडंसं असं दुर्लक्ष करते आहे सध्या, तरी मला इच्छा पण होत नाही आहे. बट ठीक आहे, आपलं काम करत राहायचं. जेव्हा आपली वेळ असेल तेव्हा नक्कीच काही ना काही होईल चांगलं.
तर मग आपण आता अशा प्रकारे झाली आपली रांगोळी कंप्लीट. अजूनही आपल्याकडे भरपूर सारे डिझाईन्स आहेत आणि त्या तुम्ही आता बघा, शेवटपर्यंत बघा आणि मला नक्की 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 रिव्ह्यू द्यायला बिलकुल विसरू नका. चला भेटूया आपण मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.